जास्त बदलू शकतो ते व्यापारी हिशोब आहे. यामध्ये ॲव्हरेज साईज एवढीच राहते का थोडी कमी? नाही, ॲव्हरेज साईड तुमची 55 किंवा 50 ते 60 पर्यंत असते. मोठीच असते म्हणजे नॉर्मल जे मिडियम असतात का त्यांच्यापेक्षा मोठे. आणि समजा किती याच्यामध्ये ॲव्हरेज किती येतं समजा एक एकरमध्ये किती? एका एकरीमध्ये तुमचं 10 ते 15 टनपर्यंत उत्पन्न भेटतं. मग ते शेतकरी आता काही नियोजन होते नाही का एकदम तुमच्याकडे राहतात त्यांचं मग ते 15 ते 20पर्यंत काढू आराम. यामध्ये काय काय लावलेले यंत्र? यामध्ये ह्युमिडिटीसाठी असं काय आहे? हो मग हे पहा आता हे वरती एअर त्यांचे सेन्सर कशासाठी मीटर एक म्हणजे हवेची स्पीड त्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर म्हणा किंवा ह्युमिडिटी किती. आता गॉज मीटर जे असतं ते काय सांगतं तुम्हाला रेन गॉज असतं ते त्याच्यात किती पाऊस पडला तुमच्या ह्याच्यात तेही सांगतं. आता जमिनीमध्ये काही सेन्सर तिथे 2 आहे तिथे 1 आहे तर ते काय करतं ते तुम्हाला जमिनीमध्ये आता किती पाणी तुम्हाला पिकाला पाणी द्यायची गरज आहे का नाही तेही सांगतं. आणि मग कोणत्या ठिकाणी काय न्यूट्रिएंट डेफिशियन्सी आहे ते म्हणजे सगळं याचं काय ॲप वगैरे असं काय असतं? हो ॲप असतं ते ॲपद्वारे मग ते याचं टोटल कॉस्ट किती आहे? टोटल कॉस्ट आता असा लाईक एकदम फिक्स्ड नाही असा पण तुम्हाला 5 ते 8,000 पर्यंत एकरी येतो. आणि एका एकरमध्ये किती लावावं लागतं? एका एकरमध्ये किती लावावं लागतं? एका एकरमध्ये तुम्हाला आपलं जे रेकमेंडेड हे असतं ना सीड रेट तो 3 ते 4 किलो पर्यंत असतो. नाही यंत्राचं बोल. अच्छा हां त्याचं ते तुम्ही आता एका एकरात ते तुमच्या प्लॉटवर आहे. एक हे सेन्सर लावलं का 2.5 किलोमीटर पर्यंतचा रेडियस कव्हर करतो. अच्छा एक लावले होते 2.5? हो त्याने इथं 2-4 लावलेत ना तिकडे पण आहे कसं? ते तिथून येताना त्या लोकांना अच्छा फक्त डेमोसाठी.